हरिजींचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जात नाहीये, नाही जात आहे. तुला कळतंय का? फोनवरचा त्यांचा आवाज, मी तुझं गाणं ऐकायला येतोय, हा आवाज घुमतोय माझ्या कानात, अजूनही घुमतोय माझ्या कानात. मला विश्वासच बसत नाहीये की हरिजी. नाही श्रुती, मी नाही गाऊ शकत. मी नाही गाऊ शकत कारण माझ्या ताकदच नाहीये आता. ताकद नाहीये. कार्तिक, हरिजी तुझ्यासाठी येणार होते ना इतक्या लांबून. मग ते ज्या कार्यक्रमासाठी येणार होते तोच कार्यक्रम असा सोडून देणार आहेस का तू? इनफॅक्ट ना, तू आज त्यांना आदरांजली म्हणून गायला हवंस रे. असं समज की ते तिथे समोरच बसले. आणि का ते जरी तिथे डोळ्यांना दिसत नसले ना, तरी त्यांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे आणि कायम असणार आहे. कार्तिक, तू त्यांच्या घरी गेला होतास तेव्हा त्यांनी मायेने हात ठेवला असेल ना तुझ्या पाठीवर. मग तो हात अजूनही तिथेच तसाच आहे असं समज. तो स्पर्श आठवणी त्यांच्यासाठी का, त्यांनी केलेल्या मायेसाठी का कार्तिक? कार्तिक, तुला माहितीये बाबा काय म्हणतात? संगीतात ना ईश्वरापर्यंत पोहोचण्याची ताकद असते. मनापासून गा. तुझं गाणं सुद्धा हरिजींपर्यंत नक्की पोहोचेल. वो आप पर भरोसा क्यों करते? क्योंकि वो जानते थे कि मुझे बदले में कुछ चाहिए. खोज सकती हूँ क्या है वो पहचाना. प्रसन्न, तुम्ही लोक त्या मोबाईल मध्ये काहीतरी पुस्तकं वाचताना रे? हो, डिजिटल बुक्स म्हणतात त्याला. डिजिटल रीडरनी वाचता सुद्धा येतात ती. मराठीत असतात का ती? हो, ते सगळ्या भाषांमध्ये असतात. तुला घ्यायचंय का? विचार करते. विचार नको करूस, घेऊन टाक पटकन. छान असत. हो, एक मिनिट. आता चाय. सॉरी, माझ्या लक्षातच नाही आलं. द्या, मी पटकन कॉफी बनवून आणते. बस बस बस, ठीक आहे, चालेल. एक दिवस चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मधुरा ग, माझ्या चहात साखर घातलीस तू? झालं ना मला. द्या ना, मी पटकन बनवून आणते. जाऊ दे ग, एखाद दिवशी साखर असलेला चहा प्यायला तर काही बिघडत नाही. जाऊ दे. वहिनी, खूप जास्त अस्वस्थ वाटतंय. काय होतंय? बरं वाटत नाहीये का? नाही ग, सकाळी तो प्रसंग घडला त्याच्यामुळे ना मला कार्तिकचं खूप टेन्शन आलंय ग. आता ह्या अवस्थेत कसा गाणार आहे हा मुलगा? अहो, नका टेन्शन घेऊ, होईल सगळं व्यवस्थित. आणि ज्याच्या गाण्याविषयी अख्ख्या जगाला कॉन्फिडन्स, त्याच्या गाण्याची तू चिंता करत बसलीस उगाचच. मधुरा, एकदा स्टेजवर गेलं ना म्हणजे कार्तिक गाणं आणि गाणं याच्यावरच लक्ष केंद्रित करेल. नको काळजी करूस. मान्य आहे माई, मला ना सकाळपासून खूप असं विचित्र वाटतंय. खूप अस्वस्थ फिलिंग आलंय. मधुरा, इतकी वर्ष झालेत आपल्या लग्नाला, पण तू ना कुठल्या गोष्टीला कधी कशी रिॲक्ट करशील काही सांगता येत नाही बाबा, खरंच. व्हिडिओ आलाय. अरे काय आहे? अरे सूर कुठे चाललाय याचा? अरे काय हा झोपेत करतोय का? जमत नसेल तर एवढी कठीण चीज कशाला निवडायची? हा स्वर्गंधर्वांचा नातू आहे ना, असं का करतोय? है ना, आजकाल कोणी उठून गायला येतं.
काका काय रे तुम्ही दोघं किती उशीर केला ती यायला हा? आम्ही आता तोच विचार करत होतो तुम्ही काय बाहेरूनच परस्पर काही खाऊन येत आहे की काय काय ग बाहेर काही खाऊन आलात का? अरे मग चला चला या या सगळे एकदमच खाऊया हा. मधुराने बघ काय फर्स्ट क्लास पोहे केलेत. मधुरा घे 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 सगळ्यांनाच दे आता चल हा. कार्तिक तू कार्तिक कार्तिक काय मी चेंज करतो. काय करतोय सॉरी. कार्तिक ऐक, तू इकडे बस. ते मी चेंज करतो ना. तू नंतर कर. तू तू इकडे ये. नाही मी चेंज करतो. कार्तिक, आई, इकडे ये. इकडे ये. बस. कार्तिक काय होतंय? काही नाही मी मी ठीक आहे. हे बघ मला कळतंय. आय अंडरस्टँड. कार्तिक इकडे बघ. हे बघ तू शांत हो. इतकं काहीच आपण आपण करू. पण काळजी नको करू. सगळं ठीक होईल. आपण श्रुती जरा बाहेर येतेस? आलेच नाही. माई तो ना दमलाय खूप. मी त्याला तेच सांगत होते की फ्रेश होऊन घे, कपडे वगैरे चेंज कर, म्हणजे जेवायला बसता येईल ना. पण मग तो म्हणाला की नाही मी जरा वेळ शांत बसतो. तो येईल थोड्या वेळाने बाहेर जेवायला. काही हरकत नाही, बसू दे त्याला थोडा वेळ. श्रुती मी तुला एक आठवण सांगते. मी एकदा कार्तिकच्या आजोबांबरोबर गेले होते त्यांच्या मित्राच्या गाण्याची मैफिल ऐकायला. खूप ऐकलं होतं त्यांच्याबद्दल. वयाने आणि मानाने सिनियर होते. मैफिल तशी छोटेखानीच होती पण सगळे दिग्गज जमले होते मैफिल ऐकायला. त्यांनी सूर लावला आणि तेव्हाच कळलं काहीतरी गडबड होती. मग त्यांनी चीज सुरू केली पण ना अशी नेहमीसारखी गंमत येत नव्हती. मग थोडीशी अशी चुळबुळ सुरू झाली.
थोड्या वेळाने त्यांनी गाणं थांबवलं, तंबुरा खाली ठेवला, सगळ्यांना नमस्कार केला आणि मंचावरून खाली आले. म्हणजे त्यांचा त्या दिवशी सूरच लागला नव्हता. तो दिवस त्यांचा नव्हताच. मग काय, मैफिल बरखास्त झाली, पण जमलेली सगळी जण गेली नाहीत. त्यांच्यात चर्चा सुरू झाली. म्हणजे बरखास्त झालेल्या मैफिलीबद्दल नाही, तर राग, मिश्र राग, सुरांची बांधणी, नवीन राग त्यांच्याबद्दल. आणि ते सुद्धा त्या चर्चेत सामील झाले होते. त्यांचं नाव काय होतं माहितीये तुला? काय? पंडित प्रभाकर अब्जबुद्दे. पंडित प्रभाकर अब्जबुद्दे म्हणजे ते मोठे हो, खूप मोठे गायक होते ते. पण त्यांच्या बाबतीत सुद्धा झालं होतं असं. मी घरी आले तेव्हा कार्तिकच्या आजोबांना म्हटलं, तुमच्या मित्राचं गाणं काही ऐकलं नाही मी, पण जी चर्चा झाली ना ती मला खूप आवडली. तेव्हा कार्तिकचे आजोबा हसून म्हटले होते, असंच असतं, आम्ही सुरांचे सेवक आहोत, मालक नाही. आम्ही सुरांना गोंजारतो, कुरवाळतो, पण त्यांच्यावर हुकमत नाही गाजवत. तेव्हापासून ना कधीही कुठल्याही मैफिलीत एखाद्या गायकाचं गाणं जर रंगलं नाही ना, तर मी त्याला दोष देत नाही. उलट कडकडून टाळ्या वाजवते त्याच्या प्रामाणिक प्रयत्नाबद्दल. श्रुती, जे झालं ना त्यात कार्तिकचा काहीही दोष नाहीये. तेव्हा सांभाळ स्वतःला आणि कार्तिकला सुद्धा. खूप हळवा आहे तो. एखादी गोष्ट ना अशी त्याच्या खूप मनाला लागते आणि ती रुसते सुद्धा. अशा वेळी त्याला एकटं राहावं असं वाटतं, पण तो एकांत सहनही करता येत नाही. म्हणजे सिच्युएशन थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे, पण मला खात्री आहे तू सांभाळशील त्याला, सांभाळशील सगळं. हे बघ, थोडासा वेळ जाऊ दे त्याच्यासाठी. तू त्याला काहीतरी खायला दे आणि स्वतःही खाऊन घे. म्हणजे तुम्ही काही खा, केव्हाही खा, पण उपाशी नका झोप. नाही, पण आईंना नाही, नको काळजी करूस. तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही. म्हणजे त्यांना सुद्धा हे श्रुती, खरं म्हणजे सगळेच खूप अपसेट आहेत. नाही, आता हे काळजी नको करूस, सगळं ठीक होईल. हं? जा, बस त्याच्याजवळ. कार्तिक, 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 कार्तिक.
तू इथे बसलायस का? मी तुला घरभर शोधत होते. काय काम आहे? इथे जर का असं थंडीमध्ये बसून राहिलो ना तर कुल्फी होईल आपली. तुला थंडी नाही का वाजत आहे? चल ना आतमध्ये. नको, तुझा मला इथेच थांबायचं. आणि आजारी पडायचं? पडलो तर बरं होईल, शिक्षा मिळेल. असं काय बोलतोयस कार्तिक? ही काय कुठली कादंबरी किंवा सिनेमा आहे का? बी प्रॅक्टिकल. आणि तू असं इथे थंडीत नको बसून राहूस रे, त्रास होईल तुला. होऊ दे. असं कसं बोलतोयस तू? तुला नाहीच नाही काय. कार्तिक, हट्टीपणा नाही हं करायचा असा. हे बघ, तू नाहीतर हे शाल तरी घे, नाही तर आज घरी चल. हं? सर्दी होईल तुला. होऊ दे. अरे होऊ दे काय कार्तिक? आवाज खराब होईल ना तुझा. तसाही त्याचा काय उपयोग आहे? असं का बोलतोयस? मी काही बोलायलाच नको, आणि मुळात मला काही बोलण्याचा अधिकारच उरला नाही. सगळ्यांच्या अपेक्षांवर पाणी. काय लिहून आलं होतं आदल्या दिवशी पेपरमध्ये? कार्तिक दर्शन आहे, उद्याचा सूर. आणि आज लयाला गेला. कार्तिक, छोटासा ऍक्सिडेंट होता. छोटासा ऍक्सिडेंट नाहीये तो. ज्या प्रमाणात नुकसान झालंय, अरे लोक विसरतील ते. पण मी कसा विसरू? कसा विसरू? सांग ना. कसा चुकलो मी? कार्तिक, तुझ्या मनात ना तेव्हा वेगळे विचार होते. मग का नाही ते विचार विसरू शकलो मी त्या क्षणी? आणि विसरू शकलो म्हणण्यापेक्षा का नाही एकरूप होऊन गाऊ शकलो? म्हणजेच काय की माझ्यात क्षमताच नाहीये. मी सामान्य आहे श्रुती, अतिसामान्य. त्या मंचावर पाय ठेवायचीच काय, त्या मंचासमोर बसण्याची लायकी उरली नाहीये माझी. एक मिनिट, किंबहुना ती कधी नव्हतीच. एक मिनिट कार्तिक, थांब थांब. तू ना ओव्हर रिॲक्ट होतोस. हो, हे बघ, जे काही झालं ते वाईटच होतं, पण तो अनुभव मिळालाय ना त्याच्यातून, तो जास्त महत्वाचा आहे. आणि हाच अनुभव मला माझ्या मॅथच्या वेळेला सुद्धा मिळाला होता. हो ना? पण कार्तिक, मी आज सांगू शकते, बरं झालं तो अनुभव मिळाला. खरं तुला माहितीये कार्तिक, आपण ना नुसते वयाने मोठे मोठे होत जातो. तुला आता यातून मोठं व्हायचं आहे कार्तिक. हे बघ, जे झालं ते झालं, पण आता हे सगळं झाल्यामुळे तुला पुढच्या वेळी काय करायचं नाही हे कळलंय. त्याची खात्री आहे मला. माझा नेमका काय प्रॉब्लेम आहे हे फक्त तुलाच समजू शकतं असं मी गृहीत धरलो, पण तुलाही कळलं नाही. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.